एकाच पाईपलाईनला जर 2 मोटरी जोडायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तर आता या ठिकाणी एक बारका स्क्रीन फिल्टर होता पहिला जुनी जी सिस्टीम होती ती अशी होती आणि त्याला एक जे आहे ती एकच फक्त मोटर जोडली होती. पण आता ह्याला काय करायचं आहे तर 2 मोटरी जोडायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण जे आहे ते 2 मोटरीचे अटॅचमेंट करू शकता. आता या ठिकाणी आपण काय केलंय तर वाय घेतलाय 4 इंचीचा. वाय मध्ये पण फरक राहतो. एक लोखंडी येतो, एक गॅल्वनाइजचा येतो. तर आता हे तर या ठिकाणी लोखंडी वाय घेतलाय, गॅल्वनाइजचा घेतला तर तो भरपूर दिवस टिकतो आणि गंजत पण नाही. तर अशा पद्धतीने इनबिल्ट फ्लॅंजवाला वाय जो आहे तो या ठिकाणी घेतलाय. एक एनआरव्ही जो आहे तो पहिला होता. आता दुसरा एनआरव्हीचा आपण अशा पद्धतीने या ठिकाणी इन्स्टॉलेशन जी आहे ती या ठिकाणी करतोय. 2-2 एनआरव्ही बसून टाकलं म्हणजे आता ही 3 फेजची मोटर आहे. ही सोलरची सौर ऊर्जेची मोटर आहे. या ठिकाणी सोलर इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलंय आणि क्षेत्र या ठिकाणी कमी भिजतंय. त्यामुळे या ठिकाणी जो 4 इंचचा स्क्रीन फिल्टर आहे तो त्याचं इन्स्टॉलेशन अशा पद्धतीने केलंय. आणि जो दुसरं ज्या ठिकाणी जास्त क्षेत्र भिजतंय त्या ठिकाणी सँड फिल्टरचं इन्स्टॉलेशन पण या ठिकाणी करून घेतो. ज्यावेळेस आपण 3 फेजची मोटर आपण चालू करू त्यावेळेस सोलरच्या मोटरीमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. हाताने हँडओव्हर करायचं म्हणलं तर काय होतं ते जमत नाही. ऑटो टाकला 3 फेजची चालू झाली विषय संपला. ही लाईट 3 फेजची गेली. ज्यावेळेस सोलरची आपण चालू करू सोलर पण आपण आता मोबाईलवर चालू करू शकतो. सोलरची आपण चालू केली डायरेक्ट पाणी गेलं 3 फेजमध्ये पाणी आतमध्ये उतरत नाही. आणि एका ठिकाणी तुम्हाला जर 2 मोटरी जोडायची असेल तर अशा पद्धतीचा वायूचा लोखंडी वायचा किंवा गॅल्वनाइज वायचा वापर करा. त्यामुळे तुम्हाला फायदा हा 100% होईल. काय होतं प्लॅस्टिकमध्ये पण काही शेतकरी बांधव टाकतात पण प्लॅस्टिकचं काय होतं प्लॅस्टिक जे आहे ते तुटाफुटी होते. त्यामुळे असं जर टाकलं तर परफेक्शन एकदम कामाचं जे आहे ते होतं आणि त्रास जो आहे तो आपल्याला अजिबात होत नाही. ओके.